या कारणामुळे आपला पासपोर्ट मोस्टली रिजेक्ट होतो. पासपोर्टची काय काय प्रोसिजर आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. नमस्कार, स्वागत आहे तुमचा एबी ट्रॅव्हलर्स मध्ये. मी आशिष भोईर आणि आज मी तुम्हाला माहिती देणार आहे की आपल्याला इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी जो पासपोर्ट लागतो हा पासपोर्ट आपण कसं मिळवायचा. 2024च्या गायडन्स नुसार आपल्याला पासपोर्ट कसा मिळवता येतो, पासपोर्टची काय काय प्रोसिजर आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ थोडीशी स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ते जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित मिळेल व स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की पासपोर्ट फॉर्म भरण्यापासून पोलीस व्हेरिफिकेशन असो, अपॉइंटमेंट असो. तर जो पासपोर्टची आपल्याला जी ट्रॅकिंग आयडी असते किंवा पोस्ट स्पीड पोस्ट मधनं येतं त्याची ट्रॅकिंग आयडी काय असते व ते कसं ट्रॅक करता ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. व पासपोर्ट सर्वात महत्वाचं, पासपोर्ट आपला का रिजेक्ट होतो. माझा सुद्धा एकदा पासपोर्ट रिजेक्ट झालेला होता, त्यामुळे मी पुन्हा अप्लाय केला व पुन्हा अप्लाय केल्यानंतर आपल्याला अजून स्टेप्स आहेत त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पासपोर्ट काढण्यासाठी सर्वात पहिली स्टेप आहे जे आपल्याला करायला लागतो, फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म भरण्यासाठी खूप अफवा आहे, कोण सांगतं हे डॉक्युमेंट्स लागतात, ते डॉक्युमेंट्स लागतात, एवढे डॉक्युमेंट्स लागतात. असं काहीच नाही. पासपोर्ट काढण्यासाठी मला लागले 3च डॉक्युमेंट लागले होते. मला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 10वीचा रिझल्ट, हे 3 डॉक्युमेंट घेऊन मी गेलो सायबर कॅफेमध्ये. सायबर कॅफेमध्ये गेल्यानंतर मी तो फॉर्म फिलअप केला, त्यांच्याकडनं फॉर्म फिलअप करून घेतला. तो फॉर्म फिलअप करून घेतल्यानंतर पासपोर्टची जी फी आहे ती 1500 रुपये आहे, जी आपल्याला ऑनलाईन भरावी लागते. ते सायबरवाले भरून देतात. त्यानंतर त्यांची जो चार्ज असतो, जसा माझ्या ओळखीचा होता त्यामुळे त्यांनी माझ्याकडनं फक्त 100 रुपये घेतले. त्यांनी एक्स्ट्रा चार्ज काहीच घेतला नाही. माझा मित्र होता त्यामुळे त्याने फक्त 100 रुपये घेतले. तर तुम्ही सर्वात आधी सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरा. फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला एक डॉक्युमेंट त्यांच्याकडनं आपल्याला एक फॉर्म भेटतो. तो फॉर्म कसा असतो, तर फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा एक फॉर्म त्यांच्याकडनं मिळतो. हा मी ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नसेल तर मी स्क्रीनशॉट वरती टाकून देतो 2 मिनिटाचा. तर असा आपल्याला फॉर्म मिळतो. तर फॉर्म भरल्यानंतर आपल्याला एक मेसेज येतो, त्याच्यामध्ये अपॉइंटमेंट टायमिंग असतो. म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये जावं लागतं, जो आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या सिटीमध्ये जो जवळ असतो तोच ऍड्रेस आपण घ्यायचा असतो. फॉर्म भरत असताना आपल्याला ही डिटेल द्यावी लागते की आपल्या जवळचा कोणता पासपोर्ट सेवा केंद्र आहे, त्याचं नाव द्यावं लागतं. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही ज्या हद्दीमध्ये राहतात ती हद्द कोणत्या पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये येतात तीच टाका. दुसरी टाकल्यानंतर आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण की जेव्हा मी फर्स्ट टाइम केलं होतं तेव्हा आमच्या इथे ज्यांनी फॉर्म भरून दिला होता त्यांनी दुसरा टाकला होता, त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम आला. तर तो अपॉइंटमेंट आपल्याला मेसेज येतो. तर हा मेसेज मी साईडला इथे कुठेतरी साईडला टाकून देतो का अशा प्रकारे अपॉइंटमेंटचं टायमिंग, डेट वगैरे आपल्याला येते. त्यानंतर ते फॉर्म घेऊन आपण जावं लागतं पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये जेव्हा आपला अपॉइंटमेंट असतो त्यावेळी. त्यानंतर तिथे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याकडनं मागवले जातात. डॉक्युमेंट बरोबर आहेत का नाही, स्पेलिंग. माझा फर्स्ट टाइम अपॉइंटमेंट होता, त्या वेळेत मी जेव्हा पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये गेलो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, माझं सुद्धा लक्ष नव्हतं आणि सायबरवाल्याचं सुद्धा लक्ष नव्हतं की माझा आधार कार्ड, पॅन कार्ड वरती स्पेलिंग बरोबर होती, पण रिझल्ट वरती जी स्पेलिंग होती ती वेगळी होती. त्यामुळे माझा पासपोर्ट हा फर्स्ट टाइम रिजेक्ट झाला होता. त्यामुळे तुम्ही दक्षता घ्या त्या गोष्टीची की तुमच्या संपूर्ण डॉक्युमेंट वरती तुमची स्पेलिंग ही व्यवस्थित असावी, ऍड्रेस व्यवस्थित असावा. त्यामुळे माझा फर्स्ट टाइम जेव्हा मी अप्लाय केला होता तेव्हा माझं रिजेक्ट झालं होतं. त्यानंतर मी आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे अपडेट केलं, त्यांच्यावरती स्पेलिंग चेंज केली, आधार कार्डवरती ऍड्रेस चेंज केला. जो आपल्या लाईट बिल वरती असतो जो ऍड्रेस, तोच ऍड्रेस आधार कार्डावरती सुद्धा घ्यावा. मी पुन्हा अप्लाय हे केल्यानंतर माझं पुन्हा अपॉइंटमेंट आलं. त्यानंतर माझं अपॉइंटमेंट व्यवस्थित झालं. अपॉइंटमेंटच्या वेळी काही होत नाही, डॉक्युमेंट ते व्हेरीफाय करतात. त्यानंतर आपले दोन्ही हाताचे ठसे घेतले जातात, आपल्या डोळ्याचा स्कॅन घेतला जातो, तो आपला फोटो काढला जातो. जो फोटो काढतो ना तोच आपला फोटो पासपोर्ट वरती येतो. मी तुम्हाला दाखवतो बघा, असं पासपोर्ट वरती येतो. त्यामुळे फोटो काढताना स्माइल करा, व्यवस्थित फोटो काढा. काही माझा फोटो व्यवस्थित आलेला नाही म्हणून तुम्हाला एक सजेशन देतो. नंतरची जी प्रोसिजर आहे की आपली जी फाईल असते ती पोलीस व्हेरिफिकेशन साठी जाते.
त्याचा कालावधी असतो साधारणतः 5 ते 6 दिवस. 5 ते 6 दिवसामध्ये पोलीस स्टेशन मध्ये कॉल येतो, किंवा काही केसेस मध्ये पोलीस स्वतः येतात घरी. पण साधारणतः आपल्याला पोलीस स्टेशनला बोलून घेतलं जातं. मला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं. फक्त 10 मिनिटं लागले होते, कारण की माझे संपूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थित होते. त्यांनी मला फोनवरती सांगितलं होतं की आधार कार्ड, पॅन कार्ड, रिझल्ट, लिव्हिंग सर्टिफिकेट, राशन कार्ड, घरपट्टी, हे असे डॉक्युमेंट्स घेऊन आम्ही संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन गेलो होतो. पण साधारणतः ते फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल एवढ्याच गोष्टी चेक करतात, बाकीच्या गोष्टी काही चेक नाही करत. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ती फाईल आपली एसपी ऑफिसकडे पाठवली जाते. तर एसपी ऑफिस मधनं आपल्याला पोलीस व्हेरिफिकेशनचा अप्रुव्हल दिला जातो. त्यानंतर आपली जी फाईल आहे ती फाईल जाते डायरेक्ट मुख्य पासपोर्ट सेवा केंद्र, जो मुंबईमध्ये बीकेसी मध्ये आहे, तिथे आपली फाईल जाते. ती फाईल गेल्यानंतर 3 दिवसामध्ये माझ्या घरी आला. संपूर्ण या प्रोसेसला कालावधी असतो, पूर्ण याचा कालावधी असतो हा 1 मंथ मॅक्झिमम. काही केसेसमध्ये तर 20 दिवसामध्ये येतो. माझा मित्र होता, त्याचा 20 दिवसामध्ये झालेला होता. म्हणजे प्रिंट होऊन डिस्पॅच झाल्यानंतर स्पीड पोस्टने आपल्या घरपर्यंत येतो. तर त्याची सुद्धा ट्रॅकर आयडी आपल्याला ही मेसेजद्वारे येते, नाहीतर पासपोर्ट सेवा या वेबसाईट वरती जाऊन आपण ती ट्रॅकर आयडी टाकून आपण चेक करू शकतो की आपला पासपोर्ट कुठपर्यंत आलेला आहे. तर एवढीच माहिती होती की आपण हा पासपोर्ट कसा मिळवू शकतो. इंटरनॅशनल ट्रॅव्हल पासपोर्टमध्ये आपण इंटरनॅशनल ट्रॅव्हल करू शकतो, बाहेरच्या देशामध्ये फिरू शकतो. तर लवकरात लवकर मी एक इंटरनॅशनल टूर घेऊन येणार आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि माझे व्हिडिओ आवडत असतील, काही क्वेश्चन्स असतील, काय नसतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, किंवा मला इंस्टाग्रामवरती फॉलो करून मला डीएम करू शकता, तुम्ही मला मेसेज करू शकता इंस्टाग्रामवरती. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि माझ्या याच्यामध्ये कोणती प्रोसिजर राहिली असेल किंवा काय राहिलं असेल, तुम्हाला काही समजलं नसेल किंवा माझ्याकडनं काय राहिलं असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा, आणि शेअर नक्की करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, किंवा ज्यांना ट्रॅव्हल करायला आवडतं, ट्रॅव्हल रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर मला नक्की मेसेज करा, आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन ठिकाणी, एखाद्या नवीन प्रवासामध्ये.